खासगी कामासाठी हा बंद नव्हता. हायकोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत संतापले. बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह काही लोकांनी बंद विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि याबाबत तातडीची सुनावणी पार पडलेली असून हा बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत हायकोर्टाने परवानगी नाकारली. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. लोक भावना समजून न घेता कोर्टाने निर्णय दिलाय अशी टीका राऊत यांनी केली. बंद आम्ही खासगी कामासाठी केलेला नव्हता. टेंडर, ठेका, जमिनी मिळाव्या, आमच्या खात्यावर 5-25 कोटी यावेत यासाठी हा बंद नव्हता. हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिलांवर होत असणाऱ्या अत्याचाराविरोधात. सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध हा बंद होता. न्यायालय आंदोलनाला बेकायदेशीर कसं काय ठरवू शकते असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. हे न्यायालय ब्रिटिश काळात असतं तर आमची चले जाऊची चळवळ, स्वातंत्र्य संग्राम त्यांनी बेकायदेशीर ठरवली असती. या देशात जुलूमशाही, हुकुमशाही सुरू आहे. न्यायालयाने राज्यघटनेचा आदर करून लोक आंदोलनाला अशा पद्धतीने चिरडता कामा नये. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा अधिकार आहे. जर राज्यघटनेनुसार लोकशाही चालवत असो तर दडपशाही कुणालाच करता येत नाही. सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस कोर्टात पाठवतात आणि न्यायालय निर्णय घेते. सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यावर कोणी निर्णय देत नाही. सरकार राज्यघटनेच्या विरोधात काम करत आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. बेकायदेशीर सरकार कोर्टात जातं आणि जनतेचं आंदोलन चिरडतं. त्यावर मात्र तात्काळ निर्णय दिला जातो अशी टीका राऊत यांनी केली आहे. लोकभावना समजून न घेता पब्लिक काय हा बंद काही आमच्या खाजगी कामासाठी केलेला नाही ना, की आम्हाला गौतम अडाणी प्रमाणे टेंडर मिळावं, ठेका मिळावा, जमिनी मिळाव्यात, आमच्या खात्यावर 5-25 हजार कोटी रुपये टाकावेत म्हणून हा बंद नाही ना. हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार, मुलांवरचे अत्याचार, मुलींवरचे अत्याचार जे होत आहेत मोठ्या प्रमाणात आणि सरकारची निष्क्रियता, त्याच्या विरुद्ध हे लोकांचं आंदोलन आहे. न्यायालय आंदोलनाला तर आमची चलेजावची चळवळ सुद्धा त्यांनी बेकायदेशीर ठरवली असती. स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता. या देशामध्ये जुलूमशाही, हुकुमशाही सुरू आहे आणि न्यायालयानं राज्यघटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असे चिरडता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. संविधानाने दिलेला हा अधिकार, तो बंद असेल किंवा तो रस्त्यावरचं आंदोलन असेल, मोर्चा असेल, ही दडपशाही कोणालाच करता येत नाही. जिथे आपण राज्यघटनेनुसार लोकशाही चालवत असू तर कोणीतरी एक सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात, नेमितात. मराठ्यांविरुद्ध तोच जातो, ओबीसीच्या विरोधात तो जातो, बंदच्या विरोधात तोच जातो. एक पिटिशनर त्याने पाळून ठेवलेला आहे. तो पिटिशनर जातो आणि न्यायालय निर्णय देत आहे. सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यावर कोणी निर्णय देत नाही. सरकार राज्यघटनेच्या विरुद्ध काम करते आहे त्याच्याविरुद्ध निर्णय देत नाही सुप्रीम कोर्ट. पण बेकायदेशीर सरकार कोर्टात जात आहे आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करते, त्यावर मात्र तात्काळ निर्णय दिला जातो. शरद पवारांनी आवाहन केलं आहे की शरद पवार म्हणतात की भारतीय न्यायव्यवस्था संविधान. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.